अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल बघा, 15,000 2 वर्ष आणि 12% दराने गुंतवली, म्हणजे 15,000 रुपये 2 वर्षासाठी 12% गुंतवले, तर साधे म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक किती? तर अतिशय सोपं आहे मित्रांनो. हे जर सोडवायचं असेल तर तुम्हाला करावं लागेल 15,000 गुणिले 12% म्हणून 12/100 आणि 12/100. हे जर तुम्ही सोडवलं तर डायरेक्ट तुम्हाला जो फरक आहे चक्रवाढ व्याज आणि साध्या व्याज मधला, तर ते सरळ आपल्याला इथे काढता येते. बघा आता इथे आपण कॅन्सल केले, 3 शून्य, 1 2 3 कॅन्सल करू, त्यानंतर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. ठीक आहे. त्यानंतर इथे येणार 3/2 आणि गुणिले हे होणार 144. ठीक आहे. नंतर 2 ने भाग द्या, बे 7 14, बे दुनी 4 आणि हे जर सोडवलं आता 3 दोन्ही 6, 7 त्रिक 21, तर 216 एवढा रुपये जे आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक येईल. म्हणजे उत्तर क्रमांक ऑप्शन बी हे असेल याचं उत्तर.